आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी डॉक्टर ज्योती महेश कानडे, कानडे हॉस्पिटल आणि नेत्रालय धाराशिव येथे आय स्पेशलिस्ट म्हणून काम करत आहे। आज आपण अतिशय महत्त्वाचा पण थोडासा दुर्लक्षित आणि आजच्या काळाची गरज असा असलेला डोळ्याच्या आजाराबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। तो म्हणजे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम किंवा यालाच डिजिटल आय स्ट्रेन असंही म्हणतात। आज तुम्हाला माहिती आहे की मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप हे एक आपल्या अत्यंत जीवनाचा एक अविभाज्य असा घटक झालेला आहे आणि याच्याशिवाय आपण आपलं जीवन हे इमॅजिनच करू शकत नाही। बऱ्याच वेळा प्रोफेशनसाठी म्हणून म्हणा, जसं की IT क्षेत्र आहे, बँकेमध्ये हे कॉम्प्युटरशिवाय काम करणं हे शक्यच नाही। किंवा कोरोना काळामध्ये मुलांचं शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीमध्ये घ्यावं लागलं आणि त्याच्यामध्ये त्यांना नकळतपणे त्या डिजिटल डिव्हाइस वापरण्याची मुलांपासूनच सवय झाली। अतिशय मुलांपासून ते एकदम वयोवृद्ध लोकांपर्यंत या डिजिटल डिव्हाइसेस आजकाल वापरण्यात येत आहे। परंतु या डिव्हाइसेसच्या अतिवापरामुळं डोळ्यावरती बरंच त्याचा परिणाम दिसून येत आहे आणि लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वच जण आजकाल ह्या डिजिटल डिव्हाइसचा वापर करतात आणि याच्या अतिवापरामुळे याचा परिणाम हा डोळ्यावरती दिसून येत आहे। मग याचा काय परिणाम होतो डोळ्यावरती? डोळे दुखणे, डोकं दुखणे, डोळे लाल होणे, सतत डोळे हे फटीग होणे, डोळ्यातून पाणी येणे, ह्या असे बऱ्याच गोष्टी त्याचा परिणाम डोळ्यावरती होत असतो। तर याच्यामध्ये मग हे कशामुळे होतं? तर आता पहिली गोष्ट म्हणजे हे जे डिजिटल डिव्हाइसेस आहेत त्यातल्या त्यात मोबाईल हा आपण फार जवळ घेऊन पाहतो। मोबाईलमधलं आणि आपल्या डोळ्यामधलं डिस्टन्स हे फार कमी असतं आणि जेव्हा आपण ह्या मोबाईलवरचं कंटेंट जेव्हा पाहत असतो आपण, तेव्हा हे कंटेंट हे खूप छोट्या अक्षरात लिहिलेलं असतं आणि ही जी डिजिटल स्क्रीन असते, ही डिजिटल स्क्रीन ही एका पिक्सेलनी बनलेली असते आणि हे पिक्सेल जे असतात हे अतिशय छोट्या प्रमाणात असतात, जे की आपल्या डोळ्याच्या रिझोल्युशनपेक्षाही खूप छोट्या साईजमध्ये असतात आणि ते जेव्हा एखादा लेटर आपण या डिजिटल स्क्रीनवरती बघतो, तो मध्यभागी हा जास्त पिक्सेलचा असतो आणि जे कडेने जे पिक्सेल असतात ते फार कमी प्रमाणात असतात। त्याच्यामुळे डोळ्यांना ते फोकस करायला अवघड जातं। दुसरी गोष्ट म्हणजे हे मोबाईल आणि डोळ्यामधलं डिस्टन्स जे आहे ते फार कमी असतं आणि जेव्हा आपण कमी अंतरावरचं गोष्ट बघत असतो तेव्हा आपल्या डोळ्यामधला जो लेन्स असतो त्याचा शेप चेंज करावा लागतो आणि हे शेप चेंज करण्यासाठी डोळ्यातले जे स्नायू असतात त्यांना कॉन्ट्रॅक्ट व्हावं लागतं आणि जेव्हा आपण तासनतास हे मोबाईल बघत असतो किंवा कॉम्प्युटर बघत असतो तेव्हा तासनतास हे जे स्नायू आहे ते कॉन्ट्रॅक्टेड स्थितीमध्ये म्हणजे आकडलेल्या स्थितीमध्ये राहतात आणि हे काही कालांतराने ते फटीग होतात किंवा त्यांचं काम करण्याचं सोडून देतात आणि मग ते दुखायला लागतात आणि त्याच्यामुळेच डोळे दुखतात आणि त्याच्यामुळे डोकं पण दुखतं। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण मोबाईल, कॉम्प्युटर किंवा डिजिटल स्क्रीन हे आपण बघत असतो त्यावेळी आपण त्याच्याकडे कंटिन्युअसली बघतो। म्हणजे आपण जे बघत असताना जे आपल्या पापण्या पडलेल्या असतात, ज्याला की आपण ब्लिंकिंग म्हणतो, ते ब्लिंक करत नाही आपण। नॉर्मली हे आपल्याला एका मिनिटामध्ये 15 ते 16 वेळा आपण डोळे ब्लिंक केले पाहिजेत। हे ब्लिंकिंग कशासाठी महत्त्व आहे? जे आपल्या डोळ्यामधलं जे पाणी आहे ते पाणी सतत वाहत असतं आणि ते आपल्या डोळ्याच्या लुब्रिकेशनसाठी किंवा डोळ्याच्या हेल्थसाठी हे फार महत्त्वाचं असतं आणि आपण जेव्हा हे पापणी पाडतो किंवा डोळे ब्लिंक करतो त्यावेळेस ते रिफ्रेश होऊन आणखीन एक लेयर तयार होत असते। परंतु जेव्हा आपण ह्या डिजिटल स्क्रीनमध्ये कंटिन्युअसली बघतो त्यावेळी ही लेयर ही फॉर्म होत नाही आणि हे पाणी इव्हॅपोरेट होऊन त्याची वाफ होऊन ते वातावरणामध्ये मिक्स होतं आणि तिथे आपला डोळा कोरडा पडायला चालू होतो आणि हे डोळ्याचं कोरडेपणा वाढत राहतो आणि ही जी समस्या आहे ती परत वाढून ती क्रोनिक बनते आणि तिथे आपल्याला फॉरेन बॉडी सेन्सेशन, डोळे कोरडे होणे ही समस्या आपल्याला चालू होते। तर आता हे झाले
डोळ्यावर होणारे नुकसान, परंतु काही क्षेत्रामध्ये जसं की IT किंवा बँकिंग किंवा आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पण आपल्याला वापर करणं हे अटळ असतं आणि आपल्याला हे वापरावं पण लागतं. तर अशा वेळी याच्यावरती उपाय काय करायचा जेणेकरून की हे स्ट्रेन आपल्या डोळ्यावरती येणार नाही. दुसरी एक गोष्ट म्हणजे मी क्लिअर करू इच्छिते की या डिजिटल डिव्हायसेसच्या वापरामुळं आपले डोळे अंध होतात ही जे मिथ आहे किंवा हे जो गैरसमज आहे तर हे डोळे आंधळे होत नाहीत. फक्त ह्याचा ताण येतो डोळ्यावरती. ताण येऊन डोळे फटीग होतात, दुखतात किंवा हे जे कोरडेपणा आहे, ड्रायनेस आहे तो क्रोनिक होऊ शकतो, पण डोळे हे कंप्लीट ब्लाइंड होत नाहीत. आणि हा जो डिजिटल स्ट्रेन आहे डोळ्यावरचा तो कसा कमी करायचा तर जेव्हा आपण एखादं डिजिटल डिव्हाइस वापरतो तेव्हा मोबाईल असो, कॉम्प्युटर असो किंवा लॅपटॉप असो, हे आपल्या डोळ्याच्या किंवा आपल्या शरीराच्या 1 मीटरपेक्षा जास्त डिस्टन्सवरती ठेवावा, जेणेकरून की जे हे आपल्याला ज्या आपल्या डोळ्यामधली जे स्नायू आहेत त्यांना जे कॉन्ट्रॅक्ट करण्याची गरज नाही. आणि आपला जो हा डिजिटल स्क्रीनिंगचा टाईम आहे ते त्याच्या 2 गोष्टीमध्ये डिवाईड करायचा, एक की इसेन्शियल आणि एक नॉन इसेन्शियल. म्हणजे जिथं आपण हे मोबाईलवरती बघणं टाळूच शकत नाही अशा गोष्टी ह्या मोबाईलवरती बघायच्या, परंतु जे आत्ता मी सांगितल्याप्रमाणे 1 मीटरच्या डिस्टन्सवरती ठेवायचं, त्याचा फॉन्ट हा थोडासा मोठा करायचा आणि मग ह्या गोष्टी बघायच्या. आणि हे बघत असताना दुसरा एक फार महत्त्वाचा रूल आहे आपल्या डोळ्याच्या हेल्थमध्ये, ज्याला की आपण म्हणतो 20-20-20 रूल. 20-20-20 रूल म्हणजे काय तर प्रत्येक 20 मिनिटानंतर 20 सेकंदासाठी 20 फूट लांब बघणे. म्हणजे याच्याने काय होईल, 20 मिनिटानंतर आपल्या डोळ्याला ब्रेक मिळेल, त्याच्यामध्ये 20 सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि 20 फूट लांब बघायचं आहे, जेणेकरून आपल्या डोळ्यातल्या मसल्स जे कॉन्ट्रॅक्टेड स्टेटमध्ये असतील त्या रिलॅक्स होतील आणि आपल्या डोळ्याला आराम भेटेल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जो काही कॉम्प्युटर डिव्हाइस आहे त्याची जी स्क्रीन आहे ती एकतर आपल्या डोळ्याच्या लेवलला ठेवली पाहिजे किंवा आपल्या डोळ्याच्या लेवलच्या थोडंसं खाली, जेणेकरून की आपण 20 डिग्री अँगलमध्ये आपण ते बघू शकतो. याच्याने काय होईल की डोळा जेव्हा ती स्क्रीन वरती असते तेव्हा आपल्याला डोळे वर करून बघावे लागतात, जेणेकरून की आपल्या डोळ्याचा जो एक्सपोजर आहे एन्व्हायरमेंटशी एक्सपोजर होणारा जो एरिया आहे तो वाढतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या डोळ्यामधलं जे पाणी आहे ते जास्त इव्हॅपोरेट होतं आणि त्याच्यामुळे डोळा कोरडा पडतो. तर जेव्हा तुम्ही डिजिटल स्क्रीन ही तुमच्या डोळ्याच्या लेवलला ठेवाल किंवा डोळ्यापेक्षा खाली ठेवाल तेव्हा डोळ्याचा जो एक्सपोजर एरिया आहे तो कमी होतो आणि मग ह्याच्यामधलं जो डोळ्यातील पाण्याचा जो लेअर आहे तो तसाच राहतो. त्याच्यानंतर आपल्या डोळ्याचे जे ब्लिंकिंग आहे ते आपल्याला कॉन्शियसली ब्लिंक केलं पाहिजे. जे कॉन्शियसली ब्लिंक म्हणजे आपण जे फक्त कंटिन्युअसली बघत राहतो ते कंटिन्युअसली बघत असताना जे ब्लिंकिंग होणार आहे आपलं ते फार कमी होतं, तर ते आपल्याला वाढवायचं आहे, कॉन्शियसली वाढवायचं आहे. किंवा जेव्हा आपण हे 20-20-20 रूल जेव्हा आपण फॉलो करतो तेव्हा आपसुकच 20 मिनिटानंतर आपल्या डोळ्याला जेव्हा आपण 20 सेकंदासाठी ब्रेक घेतो त्यामध्ये आपला ब्लिंकिंग रेट वाढतो आणि आपल्या डोळ्यातला लेअर पुन्हा फॉर्म व्हायला मदत होते. त्याच्यानंतर आपण हे डिव्हायसेस यूज करत असताना आपण ही काळजी घेतली पाहिजे की ह्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप त्याच्यावरती जी स्क्रीन आहे त्याच्यावरती एक अँटी ग्लेअर स्क्रीन म्हणून येते, तर ती बसवून घ्यायची, जेणेकरून त्याच्यातमधून जे येणारे रेज आहेत ते आपल्या डायरेक्ट डोळ्यामध्ये एंटर होणार नाही किंवा आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या ते ग्लेअर होणार नाही. तसेच जे रूममध्ये किंवा आपण जिथे बसतो त्या केबिनमध्ये की एकदम डायरेक्ट फोकस लाईटचा त्या स्क्रीनवरती पडणार नाही, जेणेकरून ती लाईट त्या स्क्रीनवर बघून रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यावरती पडणार नाही, अशा तऱ्हेने आपण पोझिशन घ्यायची. तिसरं म्हणजे की त्या रूममध्ये जी ACची हवा आहे किंवा फॅनची हवा आहे
ती हवा ही आपल्या डायरेक्ट डोळ्यावरती पडू नये, जेणेकरून आपल्याला तासनतास आपल्याला त्या स्क्रीनकडे बघायचं आहे, एकतर कंटिन्युअसली बघायचं आहे. आणि जेव्हा हे वारं किंवा AC जे हवा आहे त्याच्यामुळे पण आपल्या डोळ्याच्या पाण्याचं जे इव्हॅपोरेशनचा जो रेट आहे तो पण वाढतो, त्याच्यामुळे ते डायरेक्ट हवा आपल्या डोळ्यावर पडणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. तसेच आपल्याला जर आपण हे टाळू शकणार नाही, जर आपण डिजिटल स्क्रीन टाईम जर टाळू शकणार नाही, आपल्याला तासनतास त्याच्यावरती काम करायचं आहे, तर अशा वेळेस एक बाहेरून एक औषध मिळतं ज्याच्यामध्ये की आपल्या डोळ्यातलं जे पाणी आहे त्याचंच कंटेंट असतं. तर ते पाणी किंवा ते औषध हे आपण कॉम्प्युटरवरती किंवा स्क्रीनवरती बसण्याच्या अगोदर आणि नंतर, किंवा ते शक्य नसेल तर आपण सकाळी आणि संध्याकाळी जर आपण डोळ्यामध्ये घातलं तर आपल्या डोळ्यामधला जो पाण्याचा जो लेअर आहे तो जास्त काळपर्यंत टिकून राहतो आणि डोळे कोरडे पडणार नाहीत. तर आणि जर समजा एवढं करूनही जर कोणाला याचा त्रासच होत असेल तर आपल्या नजदीकच्या डॉक्टरांकडे, आय स्पेशलिस्टकडे जाऊन याच्याबद्दल त्यांना दाखवून, जर काही चष्म्याचा नंबर असेल तर तो चष्मा घ्या. तो चष्म्याचा ग्लास पण आजकाल असा येतो की हे जे कॉम्प्युटरमध्ये किंवा याच्यातून जे निघणारे रेज आहेत ते रेज पण आपण अवॉइड करू शकतो. आणि समजा कोणाला नंबर जरी नसेल तर आपण फक्त त्या ग्लासेसचा जर चष्मा घालून जर ती स्क्रीन बघितली तरी पण आपले डोळे हे त्या रेजपासून शाबूत राहतील. आणि त्यानंतर आपण हे 20-20-20 रूल आपण फॉलो करावा. समजा 20 मिनिटांनी जरी शक्य नसेल झालं तर कमीत कमी अर्धा तास, पाऊण तास, नाहीतर 1 तास याच्यानंतर आपण 20 सेकंदासाठी ब्रेक घ्या. जर तुम्हाला उठून जाणं शक्य असेल तर उठून जा, नसेल शक्य तर एखादी खिडकी वगैरे असेल तर तिथून लांब बघा. आपले हात एकमेकावरती चोळा आणि ते डोळ्यावरती जर ठेवलं तर त्याचं जे वार्मथ आहे ते पण आपल्या डोळ्याला मिळून ते पण आपले डोळे रिलॅक्स होण्यासाठी मदत करतात. अशा तऱ्हेने आपण या डिव्हायसेसपासून स्वतःच्या डोळ्याचा बचाव करू शकतो. ही डोळ्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून कळवा. आणि समजा आणखीन तुम्हाला डोळ्याच्या कुठल्या आजाराबद्दल माहिती हवी असेल तरी पण आम्हाला कमेंट करून कळवा. अशीच डोळ्याच्या नवनवीन विकाराबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपण पुढच्या रविवारी पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात. विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.